माझे नाव विकास दिनकर पाटील, मोजे सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। मी दूध व्यवसाय 15 वर्ष झालं करतोय। डिलावलचं मशीन रिझल्ट चांगला आहे। म्हैशीला चालते, गाईला चालते। मशीनचं चांगलं काम आहे की एक बकेट चालू असताना दुसरं बकेट जरी बंद केलं, दूध ओतायला चालू केलं, गाईचं दूध काढतच राहतंय। ते दुसऱ्या कंपनीचं कुठलंही मशीन तसं चालत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एका सडातनं दूध कमी येत असेल आणि सड तो ढिला पडला तर ते मशीन ऑटोमॅटिक नॉबवर घेते। हे एक त्या मशीनचं चांगलं आहे। आम्ही म्हैशीला बी वापरतो, गाईला बी वापरतोय, नवरा बायको आम्ही दोघंही वापरतोय। कधीही त्याचा म्हणजे एक मशीन आम्ही दोन्ही किटल्या वापरू शकतोय, कधीही त्याचा त्रास होत नाही। आणि दुसऱ्या मशीनचे कसं आहे, लाल थानं होणे किंवा असं कच पडणे किंवा कधी डिलावलचा असा थानं काळी पडत नाहीत, त्यांना त्रास होत नाही। मेंटेनन्सचा काही विषयच नाही। त्याचं ऑइल बदली म्हणजे ऑइल वेळचेवर टाकले आणि ऑइल पल्सरचं ऑइल एक दोन महिन्यातनं आम्ही एकदाच वापरतोय, कधीही त्याचा मेंटेनन्स आला नाही। थानांचे रबर एक कोल्हापूरमध्ये आणि कागलमध्ये त्याचं अवेलेबल आहे, त्यामुळं काही अडचण येत नाही। जरी पार्ट एखादा प्रॉब्लेम आला तर लगेच कंपनी ॲडजस्टमेंट करत्या। कराड इथं कोल्हापूरमध्ये नसेल तर कराडच्या ह्याच्यातनं तिने लगेच पार्सल करतात। ओव्हरऑल डिलावर मशीन सगळ्यांनी वापरावं, कारण आता सध्या आमच्या इथं एक 10-15 गोट आहेत, त्याच्या आधी आम्ही स्वस्त म्हणून वापरत होते। त्यानंतर आता मला वाटतं 70% लोकांनी सांगितले म्हणजे बदल केला आहे की डिलावलचं वापरायला आम्ही चालू केलं आहे। कारण 30% म्हणजे आता 100%तलं 70% आम्ही डिलावलच वापरतो।